फडणवीस साहेब, याच्यात दोन व्हर्जन आहेत. एक त्यांचा व्हर्जन आहे आणि एक तुमचा व्हर्जन आहे. हे दोन्ही तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला उपमुख्यमंत्री पद देऊ, अजून काय तुम्हाला मिनिस्ट्रीज वाढवून पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ, पण मुख्यमंत्री पद काही देता येणार नाही. आम्ही पुन्हा बसलो, मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाला हे काही मान्य नाही आहे, आम्ही 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद तुम्हाला देऊ शकणार नाही. मग ते म्हणाले की मग मला ही बोलणी पुढे न्यायची नाही. म्हटलं काय हरकत नाही. आम्ही दोघंही तिथनं बोलणी तोडून आपापल्याकडे परत गेलो. 3 दिवस काहीच झालं नाही. 3 दिवसांनी एक मध्यस्थ होता, त्या मध्यस्थामार्फत त्यांनी निरोप पाठवला की एकदा पुन्हा आपल्याला बसलं पाहिजे. ठीक आहे, पण आम्हाला काही गोष्टी अजून जर तुम्ही देऊ शकलात तर आपल्या या बोलण्या पुढे जाऊ शकतील. आम्ही पुन्हा बसलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पालघरची जागा आम्हाला द्या आणि त्यासोबत विधानसभेच्या जागा आमच्या काही वाढल्या पाहिजेत आणि मागच्या वेळेस आम्हाला 12च मंत्री मिळाले, आम्हाला मंत्रिमंडळामध्ये जास्त मंत्री पाहिजेत, कॅबिनेट मंत्री जास्त पाहिजेत, जास्त पोर्टफोलिओज पाहिजेत. म्हणजे ठीक आहे, त्याची चर्चा करू. आणि म्हणाले हे सगळं आता अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्स करू. प्रेस कॉन्फरन्स करायची असेल तर त्याच्या आधी अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे. म्हटलं काही हरकत नाही. मी अमित भाईंशी बोललो. अमित भाई म्हणाले ठीक आहे. मातोश्रीवर अमित भाई येणार, त्याच्या 1 दिवस आधी अमित भाईंनी मला फोन केला. म्हणाले आप उनसे एक बार बात कर लेना, जो चीजें तय हुई वो चीजें नई चीजें ओपन नहीं करेंगे. मी पुन्हा त्यांना सांगितलं. म्हटलं आता मुख्यमंत्री पद वगैरे काही ओपन. म्हणाल नाही. मी त्यांना का बोलवतोय देवेंद्र, मला माझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. शेवटी आपला इतका वाद झाला का झाला. मला असं वाटतं की आम्हाला बाळासाहेबांना जी वागणूक मिळायची ती आम्हाला मिळालेली नाही, किंवा आम्हाला जी खाती पाहिजे ती खाती केंद्रात देखील त्यांनी दिली नाहीत. त्यामुळे मला एकदा मनातलं बोलून मोकळं व्हायचंय. मी म्हटलं काही हरकत नाही. मी त्यांना सुचवलं की तुम्ही एकट्यात त्यांच्याशी बोला. ते मला म्हणाले तुम्हाला चालेल का. म्हटलं 100% चालेल, तुम्ही एकट्यात बोला. मी अमित भाईंना सांगितलं नो न्यू इश्यूज, जायचंय तिथे नाश्ता वगैरे करायचा आहे आपल्याला. एक 10-12 मिनिटं त्यांची इच्छा आहे एकट्यात बोलाय. मला अमित भाईने पुन्हा अकेले बात करूंगा मैं देवेंद्र, कुछ नहीं, पर नए इश्यूज ओपन मत करो भाई अभी. मतलब नहीं करेंगे, कोई इश्यूज ओपन नहीं करेंगे. त्याप्रमाणे गेलो, बसलो, काय नाश्ता पाणी केलं. मी सांगितलं म्हटलं तुम्हाला ते आत बोलायचं होतं. तो आतमध्ये बसले. नंतर मला आत बोलवलं. आत बोलून मला काय म्हणाले, बघा देवेंद्र मी युटर्न घेतोय. मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार. त्यामुळे आम्ही दोघेही बोलणार नाही, तुम्ही एकटं वक्तव्य करावं. आणि वक्तव्य करताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालंय. त्यामुळे ही भाषा जी आहे हे समसमान करूचा अर्थ असा होता मंत्रिमंडळात त्यांना अधिकच्या जागा देणं. समसमान शेवटी त्यांनी जर जागाच 120-126 मागितल्या होत्या तर आमच्या वेळेस त्यांना मंत्रिपद मिळणार नव्हते, पण रेशिओत त्यांना मंत्रिपद द्यायचे, त्यांना चांगले पोर्टफोलिओ द्यायचे. अशा प्रकारची चर्चा झाली. त्यानंतर काय बोलायचं ते आमची सगळी इज्जत राहिली पाहिजे. मी युटर्न का घेतला तर काहीतरी मिळवलं असं वाटलं पाहिजे. हे शब्द मी एक शब्द खोटा सांगत नाही यातला. हे उद्धव ठाकरे बोलले होय, मी युटर्न घेतलाय असं तुम्हाला तिथे म्हणाले. खोलीत म्हणाले की मी इतकी टोकाची भूमिका घेतली होती आणि आता मी युटर्न घेतलाय. त्याच्यामुळे तुमच्या वक्तव्यात नीट येऊ द्या. मी त्यांना ते बोलून दाखवलं. मग ते म्हणाले की 2 मिनिटं थांबा. वहिनींना बोलवलं. वहिनींसमोर पुन्हा रिहर्सल झाली. पुन्हा ब्ल्यू सी मध्ये काय बोलायचं ते मी बोलून दाखवलं. मग तेच हिंदीमध्ये बोलून दाखवलं. ते म्हणाले की ठीक आहे. आता मग त्यांनी आणि अमित भाईंनी निर्णय घेतला. ते म्हणाले की प्रश्नोत्तर झाले तर मग याच्यावर परत हे काय ठरलं ते काय ठरलं असं होईल, त्यामुळे आपण प्रश्नोत्तर करायचे नाही, तुम्ही आणि मी बोलायचं नाही. ते अमित भाईंना म्हणाले तुम्ही आणि मी बोलायचं नाही, फक्त देवेंद्र बोलेल आणि आपण प्रेस संपवायची. आणि तुम्ही ब्ल्यू सीची प्रेस काढा. फक्त मी बोललो, ते दोघेही बोलले नाहीत. एक वाक्य फक्त, बाकी काहीच बोलले नाहीत. आणि आम्ही प्रेस संपवली. आम्ही प्रश्नोत्तरही फारसे तिथे केले नाहीत. हे सगळं इतकं सत्य आहे. हे जे सगळं ते रोज तयार करतात तर स्टोऱ्या आफ्टर थॉट आहे. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, खरं बोलायला माणसाला विचार करावा लागत नाही. खोटं बोलायला माणसाला रोज नवीन स्टोरी तयार करावी लागते. आता होर्डिंग लावायची स्टोरी पहिल्यांदा आली. 6 वर्षात आली होती का अशी स्टोरी होर्डिंग लावायची. मध्ये एक स्टोरी आली, मध्ये अमित शाह हे बाजूला राहिले.
आणि देवेंद्र फडणवीसनेच सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला ग्रूम करतो आणि मुख्यमंत्री करतो. ही नवीन स्टोरी आली. बघा, माझी स्टोरी कन्सिस्टंटली तीच आहे, कारण मला खोटं नाही बोलावलं जात. मी खरं बोलतो. त्यांना रोज खोटं बोलायचं आहे, त्यामुळे एक स्टोरी लपवायला दुसरी स्टोरी सांगावी लागते. म्हणून मी म्हटलं, दुर्दैवाने म्हणा असं वाटतं, एकतर ते भ्रमिष्ट झाले आहेत किंवा ते सिरियल लायर ज्याला म्हणतो अशा प्रकारे खोटं बोलतायत, किंवा दोन्ही गोष्टी झाल्या. फडणवीस साहेब, याच्यात दोन व्हर्जन आहेत. एक त्यांचा व्हर्जन आहे आणि एक तुमचा व्हर्जन आहे. हे दोन्ही व्हर्जन एकदम डिफरंट आहेत. म्हणजे ते वेगळं सांगतात, तुम्ही जे सांगता ते एकदम यात एकदम वेगळं आहे. आता ते असं बोलतात की मी जर खोटं बोलत असतो तर मी आई वडिलांची किंवा तुळजाभवानीची शपथ का घेतली असती. असं आहे, म्हणून तर मला दुःख वाटतं. सगळं खरं माहिती असताना मला ते ज्यावेळेस तुळजाभवानीची शपथ घेतात त्यावेळी मी देखील स्वतःला विचारतो की काय झालं यांना. सत्तेकरता पदाकरता इतकी लाचारी. त्यांना सगळं माहिती असताना अशी शपथ ते घेत आहेत. कुठेतरी मला असं वाटतं की मनाला उत्तर त्यांना द्यावं लागेल. आणि आरशासमोर उभे राहून जेव्हा आपला चेहरा पाहत असतील त्यावेळेस ते स्वतःला विचारत असतील की मी नेमकं काय करतोय. पण महाराष्ट्राने मग कोणता व्हर्जन खरा समजावा. म्हणजे आता लोकांसमोर तर दोन व्हर्जन आहेत. दोन मोठ्या व्यक्ती दोन मोठ्या वेगळ्या गोष्टी बोलतात. असं आहे, जनतेत तर संभ्रम होईल. नाही, बघा, ते आता नवीन नवीन वाक्य बनवतात. त्यांना अनेक वेळा आपण विचारलं की तुमच्या समोर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात हे निवडणूक झाली होते आहे असं सांगितलं, तुम्ही टाळ्या वाजवल्या. तुम्ही स्वतः सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या ते मुख्यमंत्री पदाचे आमचे उमेदवार आहेत, वारंवार सांगितलं. आजपर्यंत त्याचं उत्तर देऊ शकत होते. ऐका, मला माहिती आहे. आज नवीन उत्तर शोधून काढलं त्यांनी. आपण ते उत्तर बघूया. गरज नाही आहे, गरजच नाही आहे. मला माहिती आहे. आता तुम्हाला जे उत्तर आज त्यांनी दिलं 6 वर्षात का नाही दिलं. माझा तुम्हाला सवाल आहे, 6 वर्षात हे उत्तर का नाही दिलं. कारण खोटं बोलायला रोज नवीन खोटं बोलावं लागतं, रोज नवीन बहाणे शोधून. माझं काहीच चेंज, देयर इज नो चेंज इन 6 years. आय हॅव नॉट चेंज माय. साहेब ते बोलतात की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री अगोदर तुमचा ठरला. अच्छा, मला असं वाटतं की आपण बघून घ्यावं. ऐकलंय. ओके, तुम्ही ऐकलंय. कंटाळा येतो त्यांचा, ऐकायला कंटाळा येतो. ऐकून घ्या.